ज्या बाईला माणसाचा आवाज समजत नाही ती बाई म्हणावं का? अन्यथा जनावरात मद्रा समजतो त्या बाईला की माझा नवरा घराच्या बाहेरून आवाज देते आणि मी घरात राहून सुद्धा बोलत नाही, तिला बाई म्हणावं. त्या माणसाच्या टाकं दिलं पाहिजे, त्या माणसाच्या आवाजाला हात दिली पाहिजे. ती बायको खरी. शहाण्याचं म्हणणं आहे ज्याची बायको खरी त्याची जिंगाली खरी आणि तिचा नवरा बरा तिचा संसार खरा. शहाण्याचं म्हणणं आहे. म्हणून दुसऱ्यांदा आवाज वाजवायचं बायकोला. आणि भांडण एवढं शेवटाला गेलं की काय सांगू. नाते माझ्याशी बोलत आणि मी त्यांच्याशी बोलत. आणि आज एवढ्या दिवसानंतर दारामध्ये आले आणि मोठे लारा लारा नाव देऊ राहिले, राधा राधा राधा. पण आय एम राधा. मी अशी तशी जायची नाही. अरे देवा, घड्याळाकडे पाहिलं, सकाळची 10 वाजले. हा आंघोळ केली, चल गड्या देवघरात देवा ठेवते, देवघरात दिवा ठेवते आणि नंतरच त्यांचा हाकेला धावून जातो. मागते मी पांडुरंगा, मागते मी पांडुरंगा फक्त एक दान. मागते मी पांडुरंगा फक्त एक दान. निळजाली मुक्ती ऐसे द्यावी मजदान. निळजाली मुक्ती ऐसे द्यावी मजदान. मागते मी पांडुरंगा फक्त एक दान. मागते मी पांडुरंगा फक्त एक दान. निर्जाली मुक्ती ऐसे द्यावी मजदान. निर्जाली मुक्ती ऐसे द्यावी मजदान. आलेले का करत असेल पूजा करायच्या वेळेला पूजा करून झाली पण ती बायको आली नाही. काय करावं सर? एकदा आवाज मागून पाहतो. पोटा पाण्याची फिकर नाही. पोरोबारा घरी रडत आहे. कारभार कारभार माझला राहत्या नाही राधा राधा राधा. कारभारी वा क्या साधना रायावा. मला कशाला वाचा दिलं रायावा. काय म्हणता भाऊ? मोठ्या चांगल्या बोलायला बोलून आले हलकटाचे पैदास. हे बघा, सांभाळून बोलायचं बायकोला. बायको आहे मी तुमची. बायको आहे का? करू बायको आहे तर मी कितीदा आवाज झाला, आवाज देऊन राहिलो तुला. किती वेळ झाला आवाज देऊन राहिलो. आवाज आला ना, पण मी घरामध्ये होती, घरातली कामं आवरत होती. काय करत होती? अशी कोण्या कामात गुंतली होती? बायकांना घराचे काम असतात बघा. औरंगाबादचे काम करू तर अशी अशी झालीस, अशी झाली पुरी डिस्को. काय म्हणताय सांगा. मी काय म्हणतो राधा, आपण जातीचे कोण असावं? सुद्धा माहित नाही तुम्हाला आणि मला विचारताय बाई. आपण जातीचे कोण राधा नारी वाव. आपण जातीचे आणि आपला धंदा दही आणि दुधाचा. नाही नाही, मी मला चपला थोडी शिवाचा. आपण त्याचा आभार होत काय.
एवढी तर शहाणी आहेस मग हे मान घरी कशाला पडले आहेत का मान घरी का पडले आहेत तरी वाटलं तुम्हाला निघणी दिवसा तोच माझा व्यवसाय हे वाट जा बाजार हे वाट जा बाजारले तुम्हा माणसाला खायला पाहिजे तुमच्याकडे झोपायला पाहिजे बायकाने काय ठेका उचलला नाही नाही कोण करेल माणसं जाईन का माणसं करतील आणि बाया तुम्ही घरी झोपा माणसाने केलं पाहिजे माणसाने केलं पाहिजे अरे वा बरोबर आहे इंदिरा गांधी पंतप्रधान झाली नसती तर तुम्हाला समान हक्क मिळाला नसतं असंच ना करते ना हा मी काय म्हणतो काय म्हणतो जिंदगानी दोघा नवरा बायकोची म्हणूनच म्हणते संसार दोघा नवरा बायकोचा बायकोने का ठेका घेतलं बाई ज्याला त्याला बायको पुस्तक जमत नाही त्यानं लग्न करूच नाही बरोबर का मी काय म्हणतोय लाता खायच्या असेल तर तू बाजारला नको जाऊ झोप घरी लाता काचा काळ गेला आता तुम्ही मला स्पर्शही करू शकत नाही काय करशील तू मी म्हणून काय म्हणतो काय अग जिंदगीचा कठीण हा विचार अग जिंदगीचा कठीण हा विचार अन सांगू सांगू थकलो गणारी जिंदगीचा कठीण हा विचार सांगू सांगू थकलो मी काय म्हणतो लाटा खाते कोण लाटा खाते कोण मी खाते बायको नाही तर ढोर बायको नाही तर ढोर नाही तरी तो खबरदार म्हणजे अंगाला स्पर्श केला तर मी काय म्हणतो गेले नाही आणि बाजारला जाणार नाही हा माल घ्या हा माल घेऊन काय सांगा बाबा काय सांगाल तो या पाटला या घरच्या पेटला आणि घराची या माल हो पाटील हो पाटील हा पाटील का या गावचा चहाचा हाटेल होतो फाटल्या अरे नमस्कार आला लमच्या काही भाडीची नमस्कार लमचा चोंगल मिठू का झालं लमचा पाहला लमचा बिनपेंदीचा लोठा जाणं लमच्या सदू वगैरे घेणं माठ डोक्यावर जाणं लमचा टिंटपण लोहा लोकन चाराने किलो केसार फुगे टुनटुन तसा डोक्यावर माठ घेतलं ना लमचा आमचे संजूभाऊ अवतारे रायगड ग्रुप अध्यक्ष नागपूर यांच्याकडून माझ्या पार्टीला 501 रुपयाचं प्राईज मिळालं याच्यानंतर आमचे मोठघरे भाऊसाहेब संजय भाऊ कडून सुद्धा 101 रुपयाचं पैस मिळालं पार्टीचा आभारी का म्हणणं आहे तू का म्हणलं तुम्ही या गावात तुमच्यासारखे हलकट माणसं का झालं तुमच्यासारख्या दोघे नवरा बायको
कोणता गाव आहे का ठिकाणी. ठिकाणी या ठिकाणी गावात पाहिलं नाही मी ठिकाणी तर सोडा पण ते पडसोळी ते सुद्धा नाही पाहिलं त्या गावात तुम्ही ठेवण्या लायकीचे ना हाता आपण झालं का आमदार झालं म्हणजे मी का म्हणतो पाटील या गावात तुम्ही दोघत नवरा बायको आहेत का बरेचसे लोक आहे. या नाही हे माणसं बिनबायकोच असतील नाही आहे ना काही नाही म्हणजे तुमच्यासारखे दाखवतात का का शिमग्याचा फोट्या अरे भोट नाही हा का बा या पागल नकोस. का मी आपल्या बायकोने म्हटलं आजच्या दिवस तू बाजारले जा मग की बाजारले नाही म्हणजे तुम्ही जा. तुम्ही जा लमच्या सदू गोकल्या लमच्या पायथ्या लमच्या पुटीचा बाल चांगला बोल. काय लागला बाल आत्ताच्या हे मला सांग पाटील या तुमच्या दोघाही नवरा बायकोच्या काचल कुचल बोकळ बाईच्या पायी माझ्या घरचा कोंबडीचा 1 किलो कोंबडीचा पिला उठून पडाला संपून दी कोंबडीचा पिलं उठून पराला अरे माजरीला नेलो सा माझराली होती बोक्या उंदीर काहीतरी सांगून राहिलंच माझे नेलं सर माझं राहते का मा कंपाऊंड वाल मध्ये अरे तू एवढा धक्का आमच्यावर टाकते आता देत आपला घरून द्या मसन घटेत नेऊन मान आपला घरतून कसा कसा नेऊ कसं कसं धक्का पीठ करणार ते उचलून द्या काय करू नाहीतर या ठिकाणीचे माणसं बोलाव हे तिकडीच्या माणसंही नाही नेऊ शकत. पाहुणे नेऊ शकत कसे नेते तुझ्यापासून मला त्रास आहे ना का झालं का बिघडलं का बिघडलं का म्हणजे बिघडलं असं हा कोंबडीचा पिला भरून द्या ना 1 किलोचा 1 किलो कुठून करावा अरे माजरी नेलो तुमच्या माझं राहिली माझ्या वाल कंपाऊंड मध्ये मग तुमच्या धगाच्या पै जो मारला भरारी तो उठून पडाला वाल कंपाऊंड वरून नाही तू मेरी बंद्याची बंदी बंद्याची बंदी नाही त्यासाठी फुटली अरे मी आजपर्यंत पाहिलं का पाहिला बंद्याची बंदी मी डॉक्टरची डॉक्टरीन पाहिली कास्तकाराची कास्तकारीन पाहिली बरोबर आहे आणि टेलरची टेलरीन पाहिली बरोबर आहे. बॉबिंग खालची हो ते आणि कबड्डी फोडीची 32 एकर पाणी खालता अरे चिपडी नाही का हो खालचं तर माझ्या बायको चिपडी होईल ना अरे त्या बायकोला चिपडी नाही म्हणलं कसं म्हणला चिपडी राहते रे खाली हा मशीनच्या म्हशीच्या ते होईल का हे म्हणून नको माझ्या बायकोला चुकले म्हणशील तसं नाही पाटील या लग्नाला किती वर्ष झाले माझ्या लग्नाला झाले कमीत कमी 15 वर्ष 15 वर्ष काय पोरं बारं काही नाही पुढे होणारही नाही काहून? बिलकुल नाही होणार काहून कशा बुडाला लागला खोडकीला पोरं पडून होती खोडकीला लागला तो मेरी बंद 18.5 वर्ष झाले लग्नाला किती वर्ष 18.5 वर्ष झाले लग्नाले अरे 18.5 वर्षात 18.5 लेकराची माय आहे कसं हातनं हुस नाही करे अरे बापरे 18.5 लेकराची माय आहे तरी हातनं हुस नाही करे म्हणतो अरे 18.5 कसे कसे कसं कसं म्हणजे ते तुला किमती देऊ मग तुला झालेच नाही तर तुला समजेलच कुठून बरोबर आहे ना का सांगू तुले 18.5 ची किमती 18.5 मधून माझ्या 11 पोरं भारताची क्रिकेट मॅच खेळतात आता चालू आहे कसोटी सामना बापरे क्रिकेट मॅच मग ये मेरे लड़के हो बंद्याचे पोरं आहेत बंद्याचे रोहित शर्मा पहिला नंबरचा अरे बापरे आर अश्विन नंबर अर्ध आता झाले 11 आता वाचले किती 18.5 तून 11 गेले वाचले किती अर्ध राहिलं ना 7.5 नाही राहिले का 18.5 18.5 समजलं नाही का पाटलाले पाटील म्हणाले घरी नाही जाणार तोंड करे किवल ओ पाटील बोल 18.5 ची किमतीतून 11 ची झाली टोटल राहिले 7.5 हो 7.5 राहिले 7.5 मधून 7 ची टोटल देतो सांग 7.5 मधून 7 पोरं मी काय करते का करते सांगू मी तुला ते नाही का अभिषेक कचकन चटकन नाही अभिषेक बच्चन तोच गा म्हणे उमजे नाही ना अभिषेक बच्चन नाही का त्याला काय कबड्डी खेळतो तू ते 7 पोरं माय 7 झाले अर्ध रे अर्ध्याची टोटल देऊ बहिणी झाले काय अर्धी सांगावं लागेल का पटेल अर्ध्याची टोटल देऊ 11 किती झाले किती झाले 11 झाले 18 झाले रे आता अर्ध्या टोटल देऊ का सांगू पाटील माझी बायको गाव आहे ती बरा दिला अर्ध पोटात आहे सांगितलं ना असं म्हणा लागते का कसं म्हणा लागते पागल का आता माझी अरे बाबाजी आम्ही कसं आम्ही सांगपटला मारू ना नाशिकला वावरात गेलो रूम नसतील ना घरी आलो तर ढोंग नसतील एक एकांतर कोणता वेळ नाही आहे मग आपल्याला वेळ नाही मग मी काय म्हणतो मला सांग पाटील तो बंद्याची बंदी रक्ताचा भात करतो खाता पितो हप्ता मी 5 मिनिटातून झोपून जातो
काव नाही उपकरणच खपते झोपल्यान तू कपत सांग बायको भेट का तुला काव नाही थर्र भेटे म्हणलं हा बस म्हणलं तर झोपून जा एवढा नाकवाला आहे जाऊ लवकर घरी घेऊन ये आपल्या बायकोला पाटलेन ओ पाटलेन थोडा इकडे या ना इकडे या ना पहा पाटलेन मी आपल्या घरी जाऊ आपल्या बायकोला तुमच्या घरापर्यंत घेऊन येऊ मग आम्ही दोघे नवरा बायको आल्यावर मग आम्ही जसं जसं करून तसं तुम्ही दोघे नवरा करता आपल्या मतानं करू आपल्या मताने करत मग मला आपल्या बायकोला घेऊन ये म्हणता काय लेखता अरे घेऊन एवढा धपका टाकतो म्हणतो म्हणतो काय म्हणतो मला पाहता हो पाटली इकडे इकडे पण एक काम करा मी येतो तुमच्या घरी रोज येतो माझा मान सन्मान तुम्ही करता पण बरोबर आहे ना पण आता पहिल्यांदा माझी बायको येऊन जाईल तुमच्या घरापर्यंत बरोबर आहे पण माझ्या तर नको करा तुम्ही माझ्या बायको पहिल्यांदा येत आहे तिचा मान सन्मान करता म्हणून घेऊ आलू नको भाकऱ्यासाठी नाश्ता खावा माहिती ना करून ठेवते त्यासाठी दुधीचे वडे आणि तेला पाडली ना जी अहो सर्व काही करजो माझे माय पण तिचे वडे नको करजो कारण का ते खाल्ल्यापासून पिढी खागाले लागते पाटली बाई नको करशील माय माय जाऊ तर त्या घरी ना घेऊन येऊ तर दे नाही तुला तुझे तोंड फलक्या केलं तर माझा विना माय जन तांडा नाही हा जातो आता घरी आपल्या पाटलाच्या घरी घरच्या माय बहिणा मस्त होळावरती पिपळावरती काय वरणीवरती आड्यावरती काही याच्यावर त्याच्यावरती खपवलं पण काही नाही पुरा पोकर पिंगत दिला मठा का फिकी जात आता भाऊ तुमच्या जीवाचा हसताना माझ्या जीवाचा फतीस बायकोले म्हणलं तिकाडीला म्हणला कार्यक्रमात जात आहे 10 रुपये दे म्हणलो का मला बाबा सिगारेटचा सौ 10 रुपये दे म्हणलो बहीण माय ते किचन रूम मध्ये पोळ्या बनवत होती आता पोळ्या बनवती छपरातून गेलो दरवाजात बायकोले म्हणलो 10 रुपये देणं बहीण माय तिनं पोळ्या लागता बेल्ल केलं हे तुम्ही त्या माय बहीण आपल्या आंब्यातलं कायचा बाबा तिसरा शब्द नाही म्हणत देणं म्हणून जो बहिणला गडगड फिरवलं गडगड फेकून मारलं घोसला मार टांगत बळाचा माय बहिणा येते तिथे नाही लागला आता राम नाम स्वतःने सपवून करतोय पण मला सांगतो भाऊ तेव्हापासून माझ्या घरचा बेलण्याचा पत्ताच नाही 6 महिने झाले पण मला माहित आहे मी कायला सांगतो बहिणा तिला पोळ्या लाटण्यात मला थोडीच लाटण्यात जायला आपल्या भावाच्या घरी आणलं लाटल पोळ्या चालल मध्ये आता जातो घरी समजा करतो ऐकली तर बेस नाही तर बेस तेवढा मग मी तर पुढे हलकट होतो या पाटलाच्या बाबा दापा थोडीच खाल्लो मस्त 4 वाकरा घेऊन उतारून झोपून जी नवरा बायकोचा बांधन झाला चोरदार न बायको म्हणे या नवऱ्याला बायको म्हणे या नवऱ्याला तुझ्या पायी बरबाद झाला संसार आता सांगू नको मला आता आवाज मारा होता का सांग पण हे गेलं असेल तर तुम्ही कुठे गेले असेल त्यांच्या दोन्ही लावून मागचं पुढचं माझ्या बहीण मला माहित आहे कुठे गेले असेल म्हणून माझ्या घरी या काळी पांढरी की तो जुन्या जमान्याचे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण आता नवीन निघली भाऊ LCD पण मला माहित आहे LCD पाहायला कुठे गेले असेल हा मला माहित आहे हे कुठे गेले असेल म्हणून हा हे गेले असेल तो आकाश पडवले नाही का आकाश पडोळे माझा पुतण्या त्याच्या घरी गेले सगळे तुझे तुझ्या माय बनवायला तुला झोप्या केलं ना 2 तर माय नाव दुसरं ठेवून तुझं एक तर बावडूनच गेलं हा गेंद्राचे माय
वो हे पेट्रोलचे मम्मी, हे राकेशची आई, वो हे डिझेलचे माय. या माय सर्व लोकांच्या कानाला तुम्ही नाकाला नाही थांबवला. थांब आवो कुठं गेली गे हे गोपे, आवो कुठं गेली गया घराची घरवाली. सारा घर माझा दिसते खाली, सारा घर माझा दिसते खाली. हो सारा घर माझा दिसते खाली, सारा घर माझा दिसते खाली. नाही गोप्या आलो गे तिया माय बहिणा मायन भागावर राहत तर 13 पाऱ्या तोडी आणि नेऊन सगळं उमरे म्हणून एका जागी सोड. हो कारभार ने माझे प्रेमाचे नरी गोपे गोपे गोपे. चला बाई, 10 दिवसाचा जमाना झाला की माझ्यासोबत बोलले आणि मी रागा रुसून कोणत्यात बसले. तर त्यांनी मला प्रेमाने आवाज दिला, पण मी देवदेवताची आराधना करते, नंतर पतीला प्रेमाने आवाज देते. चला देवदेवताची आराधना करते. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. ओ भागचा राहिला विटेवरी, ओ भागचा राहिला विटेवरी, ओ भागचा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. ह्या मायनं मला वाटलं म्हणलं हे ते आकाश पटोले घरी गेले सर, पण नाही, थोडे दरवाजा लावून देतात. मस्त विठ्ठलाचा भजन भावते. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, भाकसा राहिला विटेवरी. ह्या मायनं बहीण माय आमचे हेमाडे पहिल्या खाली हारा जुळं आणि आता जाऊन बसतो म्हणतो तुळशी बोलून लोकांना ज्ञान वाटतो. हा बहीण हे काय संपतील महामागं बनतील हे तिला माय बहिणा तुला झोप नाही करून का मोठी आपल्या नावाचा नाही. कारभारने ग कारभारने ग माझे प्रेमाचे नारी गोपे गोपे गोपे. हाताने जमलं तर दाताने तरी झोमला या गावचा मला फसा सूर जसे कावऱ्याला कुत्र्यासारखे खाताना त्या माय बहीण मोडमाड करीने एका जागी थोडी.
एवढ्या लोकांना सांगते उपरा तुम्ही केव्हापासून धंदा कर चालू केली अहो घरामागे लसणाचे वाफे लावले त्यातला निंदन उपडत होती या मायनं बहिणा मी बोलतो काय समजतो तुम्हा माणसाच्या जातीले काय असते काय त्या काय ते आम्हाला काय केले फक्त गट गट खायचा ना पांढरे राखाचा अव तर माझ्या डोळ्यात टाकशील का एक तर पहिले तसल्याला टाकण्यात त्या बहिणीने घेऊन पडा दिसते रे माझ्या घरची कुंकुम तुमची पाहण्याची रंगीन टीव्ही वा माझ्या घरचा लागला गोबर घ्या माझ्या घरची संडास पाहण्याची माझ्या घरचा सुटूक बोट घ्या अहो तुझ्या हातून तेव्हा निसटतो होतो तर माझ्या घरचा डोब्या ना घरची आमची नदी घालून माझ्या घरचा सकणार माझ्या घरची आमची चिरले मिरची माझ्या घरचा सल्ला वांगा पाहिलं खाल्या पडू दे मग आम्हाला बायको पाहिलं पण अशी नाही माझ्या घरचा चिमला वांगा माझ्या घरची म्हणजे पिढीली ठेपी जेव्हा टमाटर बापा खूप म्हणजे दिवसाला दिवसात तोरे तर वाढूनच राहिले माझ्या घरची पंचायत समिती यानं कोणी टाकाना फार्म वा माझ्या घरची जिल्हा परिषद माय बाई ठेम खायला नाही पडू दिली पाहिलं पण अशी बायको नको कोणाला म्हणतो चांगल्या पावसाने बायको कर जा हे अशी मी पहिलेच म्हणलो आपल्या बापाले समजलं तुम्हाला पहिलं ती मास्तर 3 महिने तुझी मा बापा कर भाऊ म्हणे करून घे एक गण भाऊ म्हणे एक गण करून तेच म्हणते हिन करून घे म्हणे का म्हणलं तुले कशासाठी आवाज मला सांग बापे काय करत नाही का मला हे सांग काय? एक तास म्हणून तुला आवाज मारतो मागतो उपडत होतीस तुला माहित आहे वाटण्यातला कचरा गोपे आज आपल्या गावात तमाशे कुठं आपल्या गावात तिखाडी अच्छा आहे ना सोबत ताई बागडे आणि बबन शहीद आडनाव काय हो त्यांचा हा त्यांचा दुय्यम खेळात तमाशा आहे ना सांग गोपे आता तू तमाशा पाहिलं तुझी बहीण येईल तुझ्या भाटो आहे तुझी माई येऊन जाऊन माझ्या बहिणीचा काय येते हो तुम्हाला हो तर कार्यक्रम पाहुणे तरी आपल्याला तेच म्हणते पाहुणे नाही येतील तर मला सांग गोपे येणाऱ्या पाहुणे मागवून येतोय का सामोरून येतील सामोरून सामोरून दरवाजा समोर राहते मागे नाही राहत सामोर येतील ना या माझ्या बाईचा कायले घोटला म्हणजे तो मागच्या एवढ्या खुट्यात ते उठून राहिले समोर एवढ्या कथा तुम्ही कोणता काम कराल अरे बाया नाकामध्ये पाते ती माय बहीण गोपे जाऊ दे भांडण तुम्ही किती चिकनाव बोलता काऊन तर काम करून घ्यायचं असलं चिकनाव चाकनाव करून घेता अरे काम झालं का कडावं होता माणसाचं काम त्या का नुसतं ठरूनच बसतील तुले चिटकूनच बसतील का कळावर होतील बरं सांग बापे काय जाऊ दे पाटलीन आली कोण होते लहानपणीची मैत्री तुला लहानपणीची मैत्रीण होते अहो सखी होती तुला काय सांगू गोपे आणि कुतू लय पण प्रेम नाही पाडे पडते का मी पाणी पाहतो आता पडेल का नाही पडायचा नाही म्हणून म्हणतो गोपे तुया मेतरीची गोपे सपाची सफाई खराब झाली गोपे तेच म्हणते मी लई दूरचे डॉक्टर येऊन केले गोपे लवकर करते जाऊन ना तुला मैत्रिणी वाट माझे डोळे तिला बघण्यासाठी आतूर झाले हो डॉक्टर कोटचे आले तर सांगू कोटचे वा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा अच्छा आणि तो चंद्रपूर जिल्हा आणि तो बालाघाट जिल्हा बालाघाट जिल्हा म्हणायचं त्याला तो असतो म्हणतो बायलाघाट आणि गडचिरोली नाही तो नाही गांचिर्ली जिल्हा गांचिरोली नाही फक्त गडचिरोली का म्हणतात त्याला गडचिरोली तो असतो म्हणतो मी गांचिर्ली जिल्हा माय तुमच्या जिबले काही हाड वगैरे नाही माझ्या जिबलीला पलटत नाही आता काय करू त्याच्या दूरचे डॉक्टर येऊन केले गोपे ताकतीनं टोचतेच गोपे ताकतीनं टोचत औषधी कोठे जाते बोलू ना ते
इंजेक्शन यंदर जाते गोपे दवाई पार फेकते गोपे वो दवाई पाहिजे फेकते हो तिला फायदा कसा दवाई पडल्याचं सांगू मी कोट्या तोंडात मैत्री हो तू मैत्री हो मग मैत्रीला इंजेक्शन अंदर गेल्यावर एका मध्ये तोंडात दवाई जाईल ना आणि आराम दिले होईल अहो तिला 1 किलो एक डझन केळं आणि अर्धा मारता जागा बदला मारा जागा बदलायला गेलो ना गोपे एका जागी दोनच्या दोन्हीच्या जागा खराब होतील म्हणून एक झाली तरी पण एक तरी चांगली पाहिजे म्हणून मी एकच त्याकडून मारतो माझ्या घोगाड्या चला ताली येते आणि मले सांग आलीस तालीस पाटलाच्या अंगणात उभी राहायला पाहिजे बहिणा काळ फूड पाचवे पाटलाचा किती लंबा आहे लंबात का पाटलाचा वाडा म्हणणं जुता फाटत मारते आपल्या दोघे निवडा हे पोरं हे माणसं आणि ह्या बाया कशासाठी आले हो गोपे आले तुझ्या मैत्रिणीची पावाले तेच म्हणते गोपे होय बाजूले होय ना इकडचं होय ना बहीण माझ्या पाटलाच्या खात्यात काय धसते मला सांग पाटेला जी मोठा आहे तर त्याचा आखून राहील का वाळा लंबात राहील ना बरोबर आहे आपण काय माझी मैत्रिणीचे किती लोक आहेत बघा ना आपल्या 2 रूमचा घर झोपडी आपली तणाची ती आपली कामाची पण हा वाळा कामात नाही घरामध्ये जास्त का उपर आपल्या बापाच्या घरून कमी आणलीस तर मोठा मग बांध नसतो वाळा 5 लाख रुपये दे जरा कोणा म्हणणं म्हणे त्या बापाचे 5 कवडी दे पाहिलं काय सांगतास मग तू होय बाजूले हो पटेल पटेल नमस्कार मैदान आले तुमचे फुटले का बोलते अरे तुम्ही नमस्कार मागले तर मी तुमच्या घरात बोलून आले का म्हणता म्हणजे तुमचे फुटले का म्हणलो नाही पद्धत असते बोलायची भारी ती पद्धत नाही आहे पद्धत चांगला बोलला हा चांगला बोल लाथा मारते मारते तू त्या सगळं अहंकार पाटला पटेल हा आणलो आपली वाली का आणली का सांगितलं त्या आणाले पत्नी सांगितली वाली मालूम आहे स्त्री बायको वाईफ पत्नी एवढे आणल्या मग एक काम करा बाजूले व्हा दाखव आपली बायको दाखवा पाहत आहे हो पाहिजे मेरी बीबी मेरी औरत मेरी वाईफ मेरी पत्नी मेरी बायको मेरी स्त्री एवढे बोलला एकच आहे एवढे बोलला एकच आहे मिळून दाखव लोकांच्या बायकोला पाहून सोडता तुला म्हणलो मा पाठीच्या मागं उभी राहा पाटलाच्या बेडरूम काय झालं दिसते मग पळत होती हो तर पाटलाच्या अंदर घरात बेडरूम मध्ये तो पाटील आहे नेत्याचा खराब जर त्याच्या बेडरूम होते माय आलास का हो पाटील आला आली का मेरी गुलाब एक काम करा विचार रसगुल्ला मेरी पाटील आदमी ये है मेरी गारगोटी ये मेरी गारगोटी कहा गई तेरी खपर फुटी आजीनच नाही मी का म्हणतो जाऊ दे सगळं ही माझ्या घरी आली हिच्यानं माझी पत्नी दुरुस्त होईल बरोबर आणि दोघांनी मिळून मथुरे बाजारात जातील तू तिला बाजारला पाठव मी
मी आपल्या पत्नीला पाठवतो दोघींनी एक साथ पाठव. दोघीने एक साथ पाठव काय बा? मी सांगू तुले काय या पाटलाच्या बाणीवर हा या पाटलाच्या बाणीवर या पाटलीच्या नाकावर निंबू पिरून मी बाजारची वाट घेते बाजारची वाट घे बायको पाहिजे तर अशी समजतात कोणाला भेटत देवदेव झालं येल पाडून नाही नाही म्हणता म्हणता कसं तरी भेटू वारे माझ्या चिकन दोर हाय गोपी राधे राधे जय श्री कृष्ण अगं कशी आहे ग तू बरी आहे मी तू कशी आहे? अगं मी ठीक आहे का बाजाराला गेलीस काय सांगू का तुला का? तो माझा लहानचा नटखट बाळ आहे ना तो बघ ना माझ्या साडीचा पल्लू खिचत खिचत मला टाइमच झाला बघ ना असं, अगं तू कशी का ग म्हणून बाजारला नाही गेली नाही माझं पण तसंच झालं कसं? माझ्या घरी कोंबडा आहे ना हा. यो बघ तर बाग दिला नाही मला जागाला नाही आणि म्हणून बाजारला नाही गेली बघ अगं मग तू कुठे चालली होती हा? कुठे चालली होती तिच्याकडे चालली मी पण तुझ्याकडे चालली होती बघ हो काय चल तर दोघी मिळून बाजारला जायचं चल जायचं उशीर होते चल साज सिंगार चल ग साज सिंगार भांगी सेंदूर गवळणी नकल्या नाना परी निसर्गातल्या वेळी मुलंगी बाई ताराची कशी मायावा ताराची कशी मायावा लपल्या जपल्या दिवाळ राहतोय ग चल ग जिरवाला बाळ एक जण बाई दिलं देवाला बाळ छानवा देवाला बाळ छानवा
होता तो प्रश्न कसा की जे बिंदिया लावली या कणकायाची बिंदिया लावली त्या बिंदियाला कोणते मोठ्याचे सोन्याचे आणि हर दागिन्याचे का होते नव्हते त्या बिंदियाला कोणत्याही प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने हिरे मोती नव्हते पण ती हिरे कशाचे ऐका कोपकर भाऊ साहेब आणि दिवाकर भाऊ सूरज भाऊ कापसे यांच्याकडून या गवळणीवरती माझ्या पार्टीला 201 रुपयाचं पेयजल पाठवते त्यावर सत्यशास्त्रनाम ती कशाचे होते तर शाहीर साहेब लक्ष असू द्या या कणकायाची बनवली ही काय कणकायाची आहे आणि ह्या कणकायाच्या बिंदियाला नाक डोळे कान त्वचा इत्यादी प्रकारचे सौंदर्य या तणकायाच्या बिंदियाला बनवलं ही तणकायाची बिंदिया अन्यथा मी आपल्या अल्पबुद्धीने सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर अन्यथा नाही जरी म्हणत असाल तर तुम्ही सांगाल माझं म्हणणं कसं आहे दसावरती 10 पाकड्या एक आहे कमळा अलग अलग सांग शाहीरा जमल त्या जमाला पण कोण कोणाचे का करते तू नुसते हात जोडा अरे वा क्या बात आहे मी तुम्हाला फाशी उचलवणार नाही आम्ही तुम्ही सुद्धा मला फाशी उचलवणार नाही जमत असेल तर हो म्हणता नाही तर तुम्ही आपल्या पद्धतीने सांगता पण माझ्या प्रश्नाचं उत्तर काय गवळणीमध्ये मी सांगतो तुम्हाला प्रश्न या गवळणीमध्ये काय आहे ज्या ठिकाणी दही सांगलं नाही शब्दानं रूप रसगंध लोखंडाची लाई तिथे दही सांगलं नाही तिथे दही सांगलं नाही म्हणजे काय कारण त्याचे उघडा दप्तर ज्ञानाचे अशी जागा कोणती आहे की त्या ठिकाणी दही सांगलं नाही तुम्ही म्हणाल हे तर्क आहे किंवा हा मनका ती जागा नाही शब्दानं रूप रसगंध लोखंडाची लाई तिथे दही सांगलंच नाही तिथे दही सांगलं नाही म्हणून काय कारण त्याचे उघडा दप्तर ज्ञानाचे साहेब कृष्णाशाही भोमने कलंगी मंडळ पेंढा बोलीवाले यांच्याकडून 51 रुपयाचं प्राइज मिळालं या गवळणीवरती पार्टी आभारी आहे मथुरेच्या कामतेकाळी यांच्याकडून 100 रुपये प्राइस मिळालं आणि आमचे गजानन मामा निक्कम परसोडीवाले यांच्या सुद्धा
मला 51 रुपयाचं प्राईज दिलं आणि आमचे सहारे भाऊ यांच्याकडून सुद्धा मला 101 रुपयाचं प्राईज दिलं. पार्टी आभारी प्रणाम. ठीक आहे. सतीजी खडतकर मुक्काम हडतगाववाले यांच्याकडून 21 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. त्यांचं म्हणणं होतं नाव ऐका. सतीजी खडतकर ऐका. चाय केले पोहे केले चिवडा झाला ताजा. चाय केले पोहे केले चिवडा झाला ताजा. सतीजी तुमच्या बिस्तरवर पहिला नंबर माझा.